नमस्कार सगळ्यांना। तर आज मी तुम्हाला ब्लाऊजची लांब बाही स्टिचिंग कशी करायची ते दाखवते। तर बघा, पहिल्यांदा मी अस्तरची बाही कट करून घेतलेली आहे, त्याच्यानंतर कपड्याची बाही कट केली। तर इथे थोडा कपडा कमी पडत होता, त्याच्यामुळे मी त्याला जॉईंट दिलेला आहे। तर आता बघा, मी तुम्हाला दाखवते, हा आपल्या बाहीचा आतील शेप आहे, जो आपल्याला ब्लाऊजच्या पुढच्या साईडला जोडायचा आहे। जर तुमच्या लक्षात बसत नसेल पुढचा आणि मागचा शेप, तर त्याला तुम्ही चॉकने डॉट मारून ठेवू शकता। तर आता बघा, कपड्यावर आणि अस्तरावर कशी ठेवून जोडायची ते दाखवते। तर अस्तर ठेवून घेतलेला आहे। तर अस्तर पहिल्यांदा मी ठेवताना जो वरील भाग असतो तो खालच्या साईडला ठेवायचा आहे आणि मेन कपड्याचा भाग आहे तो आतल्या साईडला गेला पाहिजे अस्तरच्या। तर बघा, हा कपड्याचा भाग आणि हा शेप आहे आतील व पुढील शेप तो आपला खालच्या बाजूला आला पाहिजे। तर अशा प्रकारे ठेवून तुम्ही जोडू शकता बाही। तर बघा, अस्तरचा कपडा हा वरच्या साईडला आला पाहिजे आणि ब्लाऊज पीसचा मेन कपडा हा आतल्या साईडला गेला पाहिजे। त्याच्यानंतर अर्धा इंचावर मी शिलाई देऊन घेते। तर ही शिलाई झाल्यानंतर वरून त्याच्यावर पुन्हा दाब शिलाई मारून घेते। तर बघा, दाब शिलाई देऊन झाल्यानंतर आपल्याला हा कपडा पुन्हा फोल्ड करून घ्यायचा आहे। तर बघा, अशा प्रकारे आता मी पलटी करून पुन्हा वरून एक दाब शिलाई देते। तर जर अशी तुम्ही बाही जोडली तर एकदम परफेक्ट बाही येते। आता पूर्ण बाहीला मी शिलाई मारून घेते आणि दुसरी बाही आहे ती सुद्धा अशाच प्रकारे जोडून घेते। बघा, आता आपली बाही पूर्ण जोडून झालेली आहे। आता जो साईडचा एक्स्ट्रा कपडा आहे तो मी कट करून घेते। तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्समध्ये सांगा। आवडली असेल तर लाईक करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। तर बघा, आता दोन्ही बाह्या मी जोडून दाखवते तुम्हाला।